नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम स्पॉन्जी गुलाबजाम चवीचं आणि मऊ लुसलुशीत अशी रवा केकची रेसिपी। त्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा मिक्सरला थोडा फिरवून घेतलेला आहे। तुम्ही इथे चिरोटे रवा वापरला तरी चालेल। 1 कप रव्याला 1 कप दूध घ्यायचं आहे। दूध आणि रवा सगळेच इन्ग्रेडियंट्स रूम टेम्परेचरचेच वापरायचे आहेत। त्याशिवाय केकला वापरणारी भांडी ही कोरडी असावीत, म्हणजे आपला केक छान फुलून येतो। आता रवा छान भिजण्या इतपतच दूध घालायचं आहे आणि चांगलं घोटून घ्यायचं आहे मिश्रण। एकसारखं घोटून घेतल्यानंतर यामध्ये हवा भरली जाते। आता छान मिक्स केल्यानंतर याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया। 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण केकचा टीन आता आपण डस्टिंग करून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल। सगळीकडे छान तूप लावून घेणार आहे मी। आणि तुम्ही इथे बटर पेपर वापरला तरी चालेल। याच्यावर थोडासा मैदा भुरभुरून घेऊया आणि छान डस्टिंग करून घेऊया, म्हणजे केक गार झाल्यानंतर लगेचच सुटून येतो। एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा आहे। आपला केक टीन तयार आहे। आता केक टीन तयार झाल्यानंतर एका गॅसवर कढई ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि याला झाकण ठेवून देऊया। पहा, 10 मिनिटांनंतर रवा छान फुलून आलेला आहे आणि घट्टही झालेला आहे। थोडं उरलेलं दूध घालून मिश्रण पातळ करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। जितका आपण मिक्स करू तितकी हवा भरली जाते। केक आपला एकदम मऊ सॉफ्ट होण्यासाठी इथे मी अर्धा कप मैदा वापरलेला आहे। मैदा चाळून घ्यायचा आहे। अर्धा कप साखर पावडर करून घेतलेली आहे, ती पण मी यामध्ये मिक्स केलेली आहे। आता मिश्रण घट्ट वाटतं, त्यामुळं थोडं दूध मिक्स करून घेऊया। इथं मी 1 टेबलस्पून जवळ 10 ग्रॅम मिल्क पावडर वापरलेली आहे। यामुळे केकला गुलाबजामची चव येते। इथं मी पाव कप तेल वापरलेलं आहे। वासाचं कोणतंही तेल सोडून तुम्ही रोजच्या वापरातलं तेल वापरलं तरी चालेल। पाव कप तेल घ्यायचं आहे। पहा, मिश्रण इतपत कन्सिस्टन्सी पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे। इथं मी दीड टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ चवीसाठी घातलेलं आहे। इथे व्हॅनिला इसेन्स पाव चमचा घालायचा आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। आता बॅटर तयार आहे। केक टीनमध्ये ओतून घेऊया, टॅप करून घेऊया। इथं मी थोडासा मैदा घेतलेला आहे, त्यात मी टूटी फ्रुटी मिक्स करून घेऊया। असे केल्याने टूटी फ्रुटी खाली तळाला जाऊन बसत नाही। तुम्ही इथे सुकामेवा वापरला तरी चालेल, काजू बदाम घातले तरी चालेल। आता याला 20 मिनिटांसाठी बेक करून घेऊया। 20 मिनिटे तर लो फ्लेमवर, एकदा कढई तापली की मीडियम फ्लेमवर 20 मिनिटं ठेवायचं आहे। मध्ये आधी अजिबात उघडून बघायचं नाही। 20 ते 30 मिनिटे पुरेशी आहेत। पहा,
चाकू क्लीन निघालेला आहे. गार झाल्यानंतर याला आपण डिमोल्ड करून घेऊया. पहा कलर तर किती छान आलेला आहे आणि एकसारखा भाजलेला आहे. वरूनही कलर छान झालेला आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.